रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका केनी यांनी पत्रकार परिषद घेत महिला व बालकल्याण विभागातील विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला। विशेषतः माजी प्रशासकीय काळात झालेल्या कामांबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी करण्यात आली। महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक यांच्यावर कथित घोटाळ्यात जबाबदार असल्याचा आरोप सभापती केनी यांनी केला। रसिका केनी यांनी सांगितलं की जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालयामार्फत राबवण्यात आलेल्या खाऊ वाटप, सतरंजा खरेदी, विविध साहित्य वाटप तसेच इतर योजनांमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय। या सर्व कामांची सखोल चौकशी होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। मर्जीतला ठेकेदार नेमत असल्याचा आरोपही त्यांनी केला। यावेळी त्यांनी तत्कालीन प्रशासकीय कारभाराच्या काळात अनेक निर्णय पारदर्शकतेशिवाय घेण्यात आल्याचा आरोप केला। वीज जोडणीच्या कामांमध्ये सुमारे 2.5 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली। तसेच काही ठराविक ठेकेदारांनाच वारंवार कामे देण्याचा अट्टहास करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। यामुळे शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं असल्याचं त्यांनी सांगितलं। महिला व बालकल्याण विभागातील सर्व कामांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सभापती रसिका केनी यांनी पत्रकार परिषदेत केली। ताई, काय सांगाल, एकूणच ह्या कामकाजामध्ये जे ठेके दिले जातात किंवा ठेकेदार नेमले जातात यावर काही आपला आक्षेप आहे का? ज्या पद्धतीनं प्रशासकीय अधिकारी या ठेकेदारांची नेमणूक करतात त्यामध्ये काही याला वाव मिळतो का भ्रष्टाचाराला, असं काही वाटतंय आपल्याला? हो, नक्कीच। कारण तुम्ही बघायला गेलात तर प्रशासकीय कालावधीमध्ये जेव्हा या HOD मॅडम काम करत होत्या तेव्हा सर्व ठेकेदार हे पुणे मुंबईचे होते। रायगड मधला एकही ठेकेदार तुम्हाला इथे दिसून येणार नाही। त्याच प्रकारे ह्याच्या आधी तर ते होतेच, पण आता देखील आम्हाला तेच ठेकेदार असावे असं सूचित केलं जात आहे। तर मग रायगड मधल्या ठेकेदारांना प्राधान्य का दिलं जात नाही असा मला मोठा प्रश्न आहे। महिला आणि बालकल्याण समितीचं सभापतीपद आपण या ठिकाणी भूषवताय आणि एकूणच पारदर्शक कारभार आपल्या कारकिर्दीमध्ये यावा आणि व्हावा असा उद्देश आपला प्रामाणिक असला तरी आता जो हा घोटाळा झाला, या घोटाळ्याला आपण पुढे कसं न्याल, याला कारवाईच्या टप्प्यापर्यंत कसं न्याल? एकूणच राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि एकूणच प्रशासकीय या जे घोटाळ्याची जबाबदार आहेत त्यांच्यावरचे देखील प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांच्यापर्यंत हे प्रकरण आपण कसं लावून धरणार आहात? एकूणच आता तुम्ही बघायला गेलात तर हा महिला बालकल्याण म्हणजे एक नाजूक खातं आहे। ते महिला आणि छोटी बालकं याची जिम्मेदारी माझ्या खात्यावर जी दिलेली आहे, त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला एक नम्र विनंती असेल की ह्या खात्यामध्ये जो काही भ्रष्टाचार चाललेला आहे, प्रामुख्याने खाऊच्या संदर्भात तर तुम्ही बघायला गेलात तर खूप निकृष्ट दर्जाचा खाऊ इथे पुरवला जात आहे। तर त्याचं मला असं म्हणणं आहे की तो खाऊ वाया जातोय, शासनाचे पैसे वाया जात आहेत। तर ते पैसे वाया जाण्यापेक्षा थोडं द्या, पण चांगल्या प्रकारचा खाऊ लहान मुलांना वाटप झाला पाहिजे, ही माझी प्रामाणिक विनंती आहे शासनाला। एकूणच आपल्यासोबत महिला आणि बाल कल्याण सभापती रायगड जिल्हा परिषदेच्या रसिका केनी होत्या आणि त्यांनी एकूणच आज पत्रकार परिषद घेऊन जे काही प्रशासकीय कारभारामध्ये प्रशासकाकडून झालेले भ्रष्टाचार आहेत त्याचे आरोप गंभीर केलेले आहेत। या कथित आरोपांचं पुढे काय होणार हे पाहणं देखील गरजेचं आहे। याबरोबरच त्यांनी अशा पद्धतीचा रायगड जिल्हा परिषदेमध्ये आपण सभापती पदावर बसल्यानंतर एक पारदर्शक आणि स्वच्छ कारभार या ठिकाणी झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना जे या घोटाळ्याशी किंवा भ्रष्टाचाराशी जबाबदार आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा केलेली आहे। महिला आणि बालकल्याण विभागाचं खातं जे आहे ते अतिशय जबाबदारीचं आणि लोक उपयुक्त असं खातं आहे, त्यामुळं त्या खात्यामध्ये पारदर्शक व्यवहार असला पाहिजे। मुलांचं सदृढीकरण असेल, बालकांचं त्या ठिकाणी पोषक आहार, सकस आहार त्यांना मिळाला पाहिजे, महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण आणि त्यांचं सदृढीकरण झालं पाहिजे। यासाठीच मी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा या ठिकाणी मुद्दा देखील त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण। रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्हा परिषदेमध्ये आता सध्या महायुतीच्या माध्यमातून सत्तेमध्ये पदाधिकारी विराजमान आहेत। महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती ज्या आहेत रसिका केनी ह्या आपल्यासोबत जोडलेल्या आहेत आणि एकूणच अतिशय महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली आहे। या पत्रकार परिषदेमधून अतिशय गंभीर या ठिकाणी प्रकार जो आहे तो त्यांनी उघडकीस आणलेला आहे। मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय कालावधीमध्ये यापूर्वी जर आपण बघितलं तर सत्तेमध्ये लोकप्रतिनिधी असण्याच्या अगोदर
पाहिलं तर या ठिकाणी प्रशासक म्हणून प्रशासकीय कारभार या ठिकाणी चालत होता. मात्र या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि घोटाळा झाल्याचं रसिकाताई केनी यांचं म्हणणं आहे. ताई, काय सांगाल, नेमकं काय कशा पद्धतीचा हा भ्रष्टाचार आहे आणि कसं आपण हा उघडकीस आलात, आपल्या निदर्शनास कसं आलं हे असं संपूर्ण एकूणच प्रकार? हा प्रकार प्राथमिकतः वीज जोडणीच्या माध्यमातून माझ्या निदर्शनास आला की तुम्ही बघायला गेलात तर 15 डिसेंबर 2025 म्हणजे डिसेंबर जानेवारीच्या कालावधीमध्ये ह्या प्रमा काढल्या गेल्या होत्या आणि ह्या म्हणजे मी पदाभार घ्यायच्या आधीच ह्या दिल्या होत्या, पण तरी देखील ह्याची पूर्तता झाली नाही. मग ह्या प्रमा काढून देखील ह्या कामांची पूर्तता का झाली नाही, असा माझ्या खात्याच्या एचओडी निर्मला कुचिक मॅडम यांना प्रश्न आहे. नेमकाच किती असा हा आकडा आहे की ज्यामध्ये आपल्याला आढळतोय की इतक्या कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे? नेमका आकडा किती आहे हा? मला वाटतं एकंदरीत तुम्ही त्या फाईल्स मध्ये चेक केला तर 2.5 कोटीचा आकडा मला या वीज जोडणीच्या कामांमध्ये दिसून आलेला आहे आणि त्याची पडताळणी तुम्ही फाईलच्या द्वारे करू शकता. एकूणच या वीज जोडणीच्या व्यतिरिक्त इतरही काही घोटाळ्यांवर आपण त्या ठिकाणी गंभीर आरोप केलेले आहेत. नेमके काय घोटाळे आहेत आणि कशा पद्धतीचं हे तुमच्या निदर्शनास आलं? काय घोटाळे आहेत नेमके आणि याला जबाबदार कोण आहे? आता तुम्ही बघायला गेलात तर महिला बाल कल्याणच्या माध्यमातून अंगणवाड्यांना सतरंजी वाटप असेल, त्याच्यानंतर खाऊ वाटप असेल, नंतर गरोदर महिलांना बेबी किट वाटप असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार तिथे झालेला दिसून येतो. आज जवळजवळ 100% 25%च वाटप इथे मला झालेलं दिसत आहे आणि मग 75% वाटप इथे झालेलं नाही. मग ते वाटप का झालेलं नाही हा मोठा प्रश्न आहे. त्याच प्रकारे जो लहान मुलांना जो खाऊ दिला जातो तो खूप निकृष्ट दर्जाचा दिला जातो आणि तिथे गोरगरिबांची मुलं अंगणवाडीमध्ये जेव्हा त्याचं सेवन करतात तेव्हा त्यांना देखील तो आवडत नाही. तो खाऊ मला वाटतं कचरा कुंडीत टाकला जातो. मग हा शासनाचा पैसा वाया जाण्यापेक्षा एक चांगल्या प्रकारचा खाऊ लहान मुलांना दिला गेला पाहिजे. त्याच प्रकारे थोडं द्या पण चांगलं द्या अशी माझी शासनाला विनंती आहे. एकूणच महिला आणि बाल विकास असेल, म्हणजे महिलांचं सक्षमीकरण असेल आणि बालकांचं सदृढीकरण असेल आणि आरोग्य विभाग असेल, हा अतिशय महत्वाचा महाराष्ट्रातला एक विभाग मानला जातो. तो राज्य स्तरावरतील मंत्री महोदय असतील किंवा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या स्तरावरचे लोकप्रतिनिधी असतील, हे कटाक्षानं या गोष्टींकडे लक्ष देतात की जो निधी असतो त्याचं योग्य पद्धतीनं नियोजन झालं पाहिजे. प्रशासकीय कालावधीमध्ये अशी कशा पद्धतीची ते संधी या ठिकाणी शोधली, याला जबाबदार कोण असेल? आपण जे हे आक्षेप केलेले आहेत आणि आपण जे पुराव्यासहित आपण जे मांडताय, फाईल दाखवताय, कशा पद्धतीनं पुढची वाटचाल असेल, याला नेमकं जबाबदार कोण आहे? कोणाचं नाव घेऊ शकता आपण? तर ह्या संदर्भात मी जबाबदार धरीन माझ्या खात्याच्या ज्या एचओडी आहेत निर्मला कुचिक मॅडम, त्यांनी या खात्याची जर एचओडीची पदाभार स्वीकारला होता तर त्या प्रशासकीय कालावधीमध्ये ह्या निकृष्ट दर्जाच्या खाऊवर किंवा जो 100% वाटप मध्ये 25% जो वाटप झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही हस्तक्षेप केलेला मला दिसत नाहीये. त्याच प्रकारे वीज जोडणीच्या कामामध्ये जी ही तुम्ही बघाल असेल प्रमा काढून देखील अजूनपर्यंत तिथे कामाची पूर्तता झालेली नाही. याला सर्वस्वी जबाबदार मी निर्मला कुचिक मॅडम किंवा काय सांगाल, आज अत्यंत महत्वपूर्ण अशी पत्रकार परिषद आपण घेतलेली आहेत आणि अनेक विषय आपण या ठिकाणी मांडलेले आहेत. कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर ही पत्रकार परिषद झालेली आहे? काय सांगाल? पुढची काय आपली भूमिका असणार आहे? ही पत्रकार परिषद प्रामुख्याने वीज जोडणीची ज्या 5-6 महिन्याचा कालावधी होऊन देखील पूर्ण न झाल्यामुळे मे महिन्याचा पूर्ण उष्णतेचा जो कालावधी होता तो निघून गेलाय तरी देखील वीज जोडणी झालेली नाहीये. त्याच्यासाठी प्रामुख्याने प्रमाण निघून सुद्धा अजून अजून कामं का झाली नाहीत हा मोठा माझा प्रश्न आहे. घोटाळे देखील आपण काही बाहेर काढलेत, काही अफरातफर देखील असल्याचं आपलं म्हणणं आहे पत्रकार परिषदेमधून. काय नेमकं? अफरातफर बघायला गेलं तर माझ्या महिला बाल कल्याणच्या ज्या एचओडी आहेत निर्मला कुचिक मॅडम यांनी शासकीय अधिकारी हाताशी धरून हे सगळ्या फाईल्स वगैरे पुटअप केलेल्या आहेत, सगळं काम झालेलं आहे तरी देखील कामाची पूर्तता न करता कुठेतरी खोटी बिलं खाण्याचा इथे मला प्रयत्न दिसत आहे. कोणते नेमके आपले आक्षेप आहेत? कोणकोणत्या याच्यामध्ये फील्डमध्ये तो भ्रष्टाचार किंवा घोटाळा आपल्याला जाणवतोय? नेमकं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे? आता महिला बाल कल्याणचं बघायला गेलं तर सतरंजी वाटप आहे, खाऊ वाटप आहे, गरोदर महिलांना जे किट येतात
ते देखील मोठ्या प्रमाणात येतात, पण ते 25%च वाटप त्याचं होतं. मग 75%चं जो सामान येतो तो जातो कुठं? किंवा तो वाटला का जात नाही? असं मला माझ्या एचओडींना प्रश्न आहे. काय नेमके असं कोणत्या फील्डमध्ये, कशामध्ये किती किती कोटीची किंवा लाखामध्ये तफावत आणि भ्रष्टाचार आपल्याला आढळलाय? आत आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या फाईल तुम्ही बघत असाल तर ह्या वीज जोडणीच्या फाईल आहेत. त्याच्यामध्ये मला 2.5 कोटीचा घोटाळा इथे दिसत आहे. तुम्ही त्याची पडताळणी करून घ्या आणि 1800 पैकी मला वाटतं 714 अंगणवाड्यांना ही वीज जोडणीसाठी अ, अ, प्रमाण निघाल्या होत्या. पण त्याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारची कुठेही ही कामाची अंमलबजावणी झालेली मला दिसत नाहीये. 2.5 कोटीचा हा घोटाळा खूप मोठा घोटाळा म्हटला जाईल आणि इतका मोठा घोटाळा जर पुढे आपल्याला त्याच्यावर कारवाई संदर्भामध्ये आपण कसं पुढे हे प्रकरण नेणार आहात? कुणाकडे आपण जाणार आहात? राज्यातले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांची काही मदत आपण घेणार आहात का? मी प्रथमतः महाराष्ट्र शासनाला एक प्रामाणिक आणि सोज्वळ विनंती करत आहे, की महिला बालकल्याण या खात्याला जर न्याय मिळायचा असेल, लहान मुलांना जर चांगल्या प्रकारचा अ, खाऊ तिथे वाटप व्हायचा असेल किंवा ह्या खात्यात जो चाललेला कुठल्याही प्रकारचा अनेक प्रकारचा जो घोटाळा आहे, तो जर थांबवायचा असेल, तर ह्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर आधी कारवाई झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाला विनंती असेल. हा घोटाळा नेमका आपल्या कधी आणि कसा निदर्शनास आला? एकूणच अभ्यास कसा आपण केला त्याबाबत? पदाभार घेतल्यानंतर 4 वर्ष आधी प्रशासकीय काल होता. या प्रशासकीय कालावधीचा अभ्यास करत असताना मला असं निदर्शनास आणून आलं, की जे इथले ठेकेदार आहेत, हे सगळे ठेकेदार हे मुंबई, पुण्याचे ठेकेदार आहेत. रायगडमधला एकही ठेकेदार इथे आढळून येत नाही आहे. ह्याच्या आधी तर होता, म्हणजे प्रशासकीय कालावधी देखील ते ठेकेदार होते आणि आता सुद्धा आम्हाला त्याच ठेकेदारांची नावं सुचवली जात आहेत. तर मग हे ठेकेदार स्थानिक का नाहीत? हा माझा प्रश्न आहे. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.